नागनिका राणी, सातवाहनांनी शकांचा केलेला पराभव, गौतमीपुत्र सातकर्णी राजा, असा फुल बाहुबली टाईप स्टोरी आणि इथलं भन्नाट निसर्ग सौंदर्य हे अनुभवायला आज आपण आलेलो आहोत नाणेघाटला. पुणे जिल्ह्यात जुन्नरला आपण शिवनेरी किल्ला बघायला जातोच. तिथून पुढे फक्त 30 किलोमीटरवर घाटघर गावाजवळ नाणेघाट आहे. सातवाहनांनी 2000 वर्षांपूर्वी बांधलेल्या या व्यापारी मार्गाने महाराष्ट्रातून रोम, युरोप, रशियापर्यंत व्यापार चालायचा. आणि सातवाहनांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख कशी घडवली, रशियन प्रवाशाने याबद्दल काय लिहून ठेवलं, हे सगळं आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. ही सातवाहनांची गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची काय, तर महाराष्ट्रातली देवळं, महाराष्ट्रातली किल्ले हे सगळं स्थापन करण्याचं आणि महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र अस्मिता ही सुरू करण्याचं मूळ श्रेय दिलं जातं ते म्हणजे सातवाहन राजपरिवाराला. सातवाहनांची राजधानी कुठली, तर प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण. मराठी कॅलेंडर म्हणजे ज्याला आपण शालिवाहन शके म्हणतो, याची सुरुवात करण्याचं श्रेयसुद्धा सातवाहनांना दिलं जातं. त्याचं झालं असं होतं की मध्य आशियामधनं शक ही लोक भारतात आली. त्यांनी मध्य प्रदेश आणि गुजरातवर कब्जा केला. आता त्यांची नजर होती महाराष्ट्रावर. पण महाराष्ट्रावर त्यावेळी महापराक्रमी राजा सातवाहन राजवंशातील गौतमीपुत्र सातकर्णी याचं राज्य होतं. नाशिक जवळच्या गोवर्धन इथे शक राजा नहपाण आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांचं तुंबळ युद्ध झालं. या युद्धामध्ये सातवाहनांच्या गौतमीपुत्र या राजाने शकांचा पराभव केला आणि त्या दिवसापासून नवीन कालगणनेची सुरुवात झाली असं म्हणलं जातं. ते जे म्हणतो आपण ते शालिवाहन शके म्हणजे सातवाहनांनी शकांचा पराभव केला आणि त्या दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. आता ही जी गोष्ट आहे ती साधारणतः 2000 वर्षापूर्वीची आहे. इसवी सन 78ला शालिवाहन शके सुरू झालं. यामुळे याचे जे पुरावे आहेत आणि त्याबद्दलचे जे संशोधन आहे ते मर्यादित आहे. त्याच्यामुळे याचे बरेच व्हर्जन्स आहेत, पण त्या प्रत्येक व्हर्जनमध्ये सातवाहनांचा उल्लेख मात्र नक्की आहे. तर ही गोष्ट मी इथे येऊन का सांगतोय, तर गौतमीपुत्र सातकर्णी राजा वारल्यानंतर त्याची बायको नागनिका हिने हे सगळं राज्य सांभाळलं. तिने ठरवलं की आपल्या कुळात झालेल्या या महान राजांबद्दल सगळ्या जगाला कळालं पाहिजे. म्हणून तिने तिच्या राज्यातील मुख्य व्यापारी मार्गावरच या सगळ्या राजांबद्दल लिहून ठेवण्याचं ठरवलं. त्याचं एक प्रदर्शनच भरवण्यासाठी तिने या पाठीमागच्या गुहांमध्ये आपल्या राजवंशातील मुख्य राजांचे पुतळे बांधले आणि त्या शेजारी ब्राह्मी लिपीमध्ये एक शिलालेख लिहून ठेवला. काळाच्या ओघात ही सगळे पुतळेसुद्धा राहिले नाही, पण इथला शिलालेख बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. डॉक्टर शोभना गोखले यांनी ब्राह्मी लिपीतून मराठीत त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. या गुहेच्या तिन्हीसुद्धा भिंतीवर हा शिलालेख कोरलेला आहे. संपूर्ण 20 ओळींचा असा हा शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये लिहिलं तरी काय, तर या शिलालेखामध्ये लिहिलं आहे की नागनिका राणीच्या आदेशाने हे सगळं होतं आहे. हे कार्य करताना नागनिका राणीने अश्वमेधसारखे बरेच यज्ञ केले होते. या यज्ञाच्या निमित्ताने तिने कोणाकोणाला किती दानधर्म केलं हे ही सगळी आकडेवारीसुद्धा या पूर्ण शिलालेखामध्ये दिलेली आहे. फक्त आकडेवारी नाही तर त्याबद्दलचे अजून बारकावे, जसं की कुठला यज्ञ केला, ब्राह्मणाला कुठली दक्षिणा दिली, कोणाला किती एरिया दिला, या सगळ्याबद्दलची आकडेमोड या शिलालेखात आपल्याला सापडते. या शिलालेखामध्ये जे आकडे सापडतात ते 2, 5 अंकी, 6 अंकीपर्यंतसुद्धा आहे. सम्राट अशोकानंतर एवढी मोठी आकडेमोड असणारा महाराष्ट्रातला नाही तर भारतातला हा सर्वात प्राचीन शिलालेख आहे. विदेशातनं त्या काळी भारतात सिल्क खूप यायचं. तर रशिया, युरोप इकडनं विदेशातनं जो येणारा माल होता तो कोकणातल्या बंदरावर यायचा आणि कोकणातल्या बंदरावरनं ही सगळी व्यापारी मंडळी तो माल इथं बैल, खेचरं यांच्यावर टाकून घेऊन यायची. नाणेघाटातनं इथनं पास होताना त्यांच्या सोयीसाठी इथं पाण्याची व्यवस्था केली होती. पाण्याचे टाके खोदून ठेवलेले आहेत. इथनं वर गेल्यानंतर त्यांना या नाणेघाटातनं जाण्यासाठी एक टॅक्स द्यावा लागायचा. त्यासाठी तिथे एक हुंडी किंवा आपण ज्याला रांजण म्हणतो असा ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये नाणे टाकून आपण समोर जायचं असतं. पण मग ह्या प्रवासाबद्दल, ह्या टॅक्सेशनबद्दल आपल्याला कसं समजलं, तर एक रशियन प्रवासी होता, जो पहिला रशियन होता जो भारतात आला. त्याचं नाव होतं ॲफिनासी निकितीन. या निकितीनने स्वतःचं प्रवास वर्णन लिहिलं, द जर्नी बियॉन्ड 3 सीज म्हणून. तर तो 3 समुद्र पार करून रशियातनं भारतात आला होता. तो इथनं गेला होता आणि त्याने इथल्या टॅक्सेशनबद्दल, इथले व्यापारी कसे काम करायचे याच्याबद्दल बरंचसं लिहून ठेवलेलं आहे. तर त्याने लिहिलं आहे की या व्यापारी मार्गामुळे आणि या व्यापारी मार्गाला संरक्षण दिल्यामुळे
सातवाहन राजांना खूप मोठा रेव्हेन्यू मिळायचा आणि त्याच्यामुळे त्यांचं राज्य भरभराटीला लागायचं. त्या सातवाहन राज्याचा असा हा मुख्य इन्कम सोर्स आणि त्यांच्याबद्दल लिहिलेला प्रायमरी सोर्स ऑफ एव्हिडन्स म्हणजे हा शिलालेख असा ह्या नाणेघाटाला आज आपण व्हिजिट केलेला आहे. तर असा हा लेस एक्सप्लोर्ड नाणेघाट. इथं पोहोचायचं कसं, तर नाणेघाट हा पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून म्हणजे शिवनेरीपासून 30 किलोमीटरवर. जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर घाटघर गावापर्यंत एस टी बस येते. तिथनं 4 किलोमीटर चालत आलात तर तुम्ही नाणेघाटला पोहोचता. जर मुंबईवरून येत असाल तर मुरबाडवरनं वैशाखरे नावाचं गाव आहे, तिथपर्यंत एस टी बस येते. तिथनं तुम्ही नाणेघाटचा एक सोपा ट्रेक करून जाऊ, मी तुम्हाला दाखवला तो ट्रेक करून तुम्ही वर येऊ शकता. जर गाडीनं किंवा गाडीवर येणार असेल तर गुगल मॅप जिंदाबाद. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढ्या लेस एक्सप्लोर्ड ठिकाणी येऊन राहायचं कुठं, तर आम्ही जिथं राहिलेलो आहोत ती प्लेस तुम्ही नक्की चेकआउट करा. ज्याची बुकिंग लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तालिश बुटीक रिसॉर्ट. तुम्हाला जर अशा कुठल्या लेस एक्सप्लोर्ड महाराष्ट्रातील जागा माहीत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा लगेच. आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनल. जर केलं असेल तर तुमच्या मित्रांना सांगा.